कार जय श्रीराम. मंडळी, स्वयंघोषित विचारवंत, तत्वज्ञ, विद्वान आणि हिंदुत्वाचा मागटा घेतलेले, कैवार घेतलेले शरद पोंक्षे यांनी असं नुकतंच विधान केलेलं आहे की भाजपची काँग्रेस झालेली आहे आणि रासव संघ त्यामुळेच भाजपसारखे 10 भाजप उभे करू शकतो, असं या शरद पोंक्षेने विधान केलेलं आहे. यात खरं तर कितपत तथ्य आहे की भाजपसारखे 10 पक्ष रासव संघ आत्ता उभा करू शकतो का? तर उत्तर आहे नाही. आता भाजपसारखे 10 काय, एक पक्ष देखील रासव संघ उभा करू शकत नाही, वस्तुस्थिती आहे. कारण तो काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. जेव्हा जनसंघ संघाने उभा केला, जनसंघासारखी एक राजकीय संघटना रासव संघाने उभी केली 1950-51 साली, तो काळ वेगळा होता. ते कार्यकर्ते वेगळे होते, ते नेते वेगळे होते. त्यामध्ये अटलजी, अडवाणी, दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारखे थोर व्यक्तिमत्व होती. आता तेवढी व्यक्तिमत्व मोठी, थोर, यांची आकलन क्षमता, ज्यांची प्रगल्भता, ज्यांची परिपक्वता यांच्याकडं एवढी आहे, अशी व्यक्तिमत्व खरंच आहेत का? एवढं झोकून देणारी, एवढी समर्पणशील, एवढा त्याग, एवढा मोठा विचार असलेली दीनदयाळ उपाध्यायांसारखी, अडवाणी, अटलजींसारखी अशी समर्पणशील आणि उदार मन असलेली, उदार भावना असलेली, कार्यकर्त्यांना, नेत्यांना समजून घेणारी आणि आदर्शवादी अशी व्यक्तिमत्व आत्ता संघ भाजपकडे आहेत का? आता ह्यांचं म्हणणं आहे, शरद पोंक्षेचं म्हणणं असं आहे की भाजपकडे नाही आहे, भाजपचं काँग्रेस झालेलं आहे, असं शरद पोंक्षेचं म्हणणं आहे. तर मुळामध्ये भाजपचा काँग्रेस झालेला आहे असं म्हणण्यात हा शरद पोंक्षेचा मुळामध्ये काँग्रेस द्वेष आहे. मुळात शरद पोंक्षे आणि त्याच्यासारख्या अनेक जणांना, काही जणांना काँग्रेसच्या द्वेषाने, गांधीजींच्या द्वेषाने, गांधी विनोबांच्या, गांधी नेहरूंच्या, गांधी पटेलांच्या द्वेषाने पछाडलेला आहे. त्यामुळे त्यांना सगळं जग वाईट दिसत आहे. काँग्रेसने ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एवढा प्रचंड त्याग केलेला आहे, एवढे समर्पणशील कार्यकर्ते, नेते दिलेले आहेत. त्यामुळे आचार्य विनोबांसारख्या व्यक्तिमत्वाने, आचार्य विनोबांसारख्या एका सत्यनिष्ठ व्यक्तिमत्वाने, संतांनी असे उद्गार काढले की जगाच्या इतिहासात एखाद्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एवढं मोठं योगदान असलेली काँग्रेससारखी संघटना जगात अन्यत्र कुठेही नाही, असं विधान स्वतः आचार्य विनोबांनी केलेलं आहे. म्हणजे त्यानंतर समजा शिरकाव झाला असेल काँग्रेसमध्ये, त्यासाठी गांधीजी पण तेव्हा चिंतित होते की खरी गोष्ट आहे, सत्ता माणसाला भ्रष्ट करते. आसक्तीचं मूळ, भ्रष्टाचाराचं मूळ आसक्तीत असतो. त्यामुळे हे सगळं खरं आहे की आदर्शवाद, तो आदर्शवाद होता काँग्रेसमध्ये, तो कुठे गेला, ही खरीच गोष्ट आहे. की स्वार्थ शिरला, सत्तेचा स्वार्थ शिरला त्याच्यामध्ये, आणि समर्पण भाव, त्याग, सेवाभाव हा लोप पावत गेला. ही खरी गोष्ट आहे. आणि शरद पोंक्षेचं म्हणणं आहे की तसं आता भाजप झालेला आहे. तेही आपण खरं मानू की काँग्रेस स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या ध्येयधोरणानुसार काँग्रेस वागली नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्याचा काही प्रवृत्तींचा, अनिष्ट प्रवृत्तींचा शिरकाव झाला आणि भाजपही त्या मार्गावरच जात आहे, असं शरद पोंक्षेचं मत आहे. ते आपण योग्य मानू. पुढचं मत असं आहे शरद पोंक्षेचं की भाजप असे संघ, भाजपसारख्या 10 पक्ष उभे करू शकतो, जन्म देऊ शकतो, जन्माला घालू शकतो. तर ते खरं आहे का? तर बिलकुल नाही. की संघाने त्या काळात दीनदयाळ उपाध्यायांसारख्या माणसांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना, त्या काळातल्या स्वयंसेवकांना, अटलजींसारख्या, अडवाणींसारख्या तरुण वयातल्या, ऐन उमेदीत असलेल्या तरुणांना तुम्ही आता राजकीय पक्षाचं काम करावं म्हणून राजकारणात पाठवलं.
आणि पुढची गोष्ट अशी की ही जी माणसं होती ते स्वतःची त्या व्यक्तिमत्वांच्या स्वतःची घडण ही फार उच्च कोटीची होती. ती काय फक्त संघाच्या बुशीत घडलेली माणसं नव्हती. संघाच्या विचारणेत फक्त संघाचा विचार ठीक आहे, त्यांचे स्वतःचे विचार आणि संघाचे विचार जुळले, पण म्हणून संघाकडूनच पेढा घेऊन ते असे त्यांचं आदर्शवादी वर्तन होतं आणि भाजप त्यांनी घडवलं असं नव्हे. ती माणसं स्वयंसिद्ध होती, स्वयंभू होती. त्यांचं नेतृत्व, त्यांचा आदर्शवाद आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे स्वयंभू होतं. ते काय फक्त संघाने सांगितलं, संघाने दिलेला आदर्शवाद, संघाचे विचार जसे तसे स्वीकारले का, तसं नाही आहे. त्यांच्याकडे असा फक्त जाहीर ते सांगत नव्हते असं, ते संघाचं सगळं अनुशासन पाळत होते, कारण त्यांच्याकडे ती असणारी उदारता, संस्कार आणि विनयशीलता. अडवाणी अटलजींकडे असणारी विनयशीलता, दीनदयाळ उपाध्याय असतील, कुशाभाऊ ठाकरे असतील, ही सगळी मंडळी, सुंदरसिंग भंडारी असतील, ही सगळी मंडळी खूप मोठी होती, थोर होती. पण ती फक्त संघामुळे घडलेली नव्हती, ती उपजत मोठी होती माणसं. ती माणसं उपजत मोठ्या विचारांची, मोठ्या आचारांची होती. तशी माणसं आता संघाकडे आहेत का? एवढी अडवाणी, एवढी प्रचंड योग्यता असलेली, प्रचंड आदर्शवाद असलेली, प्रचंड प्रगल्भता असलेली अशी तोलामोलाची माणसं संघाकडे आता आहेत का अडवाणींसारखी? तर उत्तर नाही. त्यामुळे शरद पवार जे म्हणाला की 10 पक्ष, 10 भाजप संघ जन्माला घालू शकतो, तर असं घालू शकत नाही. एक पक्ष देखील उभा करू शकत नाही भाजपसारखा संघ आता. ठीक आहे, संघ ही चांगली संघटना आहे, ह्यात वाद नाही. संघाकडे अनेक समर्पणशील कार्यकर्ते आहेत, सेवाभाव संघाकडे आहे, हे सगळं खरं आहे. पण अडवाणींसारखा योग्यतेचा माणूस, कारण नुसता समर्पण भाव तर चालणार तिथे नाही आहे. पक्ष उभा नवीन करायचा आहे, तिथे नुसता समर्पण भाव चालतो का? तो पाहिजेच. चारित्र्य पाहिजे, नीतिमत्ता पाहिजे, पण नुसतं एका व्यक्तीकडे असून चालत नाही आहे. त्याच्या नुसतं पक्ष चालणार नाही आहे. त्या गरजेच्या गोष्टी आहेत, हे खरी गोष्ट आहे. पण त्याबरोबर दुसऱ्याही अनेक गोष्टी लागतात. ते मनुष्य कुशल संघटक लागतो, सगळ्यांशी जमवून घेणारा लागतो, सगळ्यांची मतं स्वीकारणारा लागतो, सगळ्यांचं ऐकून घेणारा लागतो, त्याचं मन उदार लागतो, तो सहनशील लागतो, सहिष्णू लागतो, अखंड प्रवास करणारा लागतो, त्याचा दांडगा संपर्क लागतो, त्याच्याकडं पेशन्स लागतात, खूप धीर त्याच्याकडे लागतो, धैर्य लागतो, आणि त्याच्याकडे खूप प्रगल्भता लागते. त्यामुळे त्याचं समाजामधील वागणं, बोलणं, उठणं, बसणं, सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांना सांभाळून घेणं, आणि त्याचा फार स्तर मोठा लागतो. अख्ख्या देशात जर पक्ष उभा करायचा आहे तर तो खूप मोठ्या कुवतीचा, मोठ्या क्षमतेचा लागतो. कारण सगळं आता बदललेलं आहे, पूर्वीचं काही राहिलेलं नाही आहे. आता पूर्वीचे कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांची विचारसरणी, कार्यकर्त्याचं राहणीमान आता सगळं बदललेलं आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पूर्वी कार्यकर्त्याला काही अपेक्षा नसायच्या, पक्ष म्हणजे देशसेवा असं मानायचे. आता राहिलेलं आहे का ते नाही राहिलेलं आहे. आता देशसेवेसाठी मी पक्षात जातोय असं कोण म्हणत नाही. ते सगळं खोटं असतं म्हणणं सगळं. त्यामुळे सगळंच आता एकूणच समाजरचना किंवा विचार करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत, आचार पद्धती, विचार पद्धती सगळ्यात फरक पडलेला आहे आता. राजकारण म्हणजे पूर्वी काय होतं? राजकारण म्हणजे जनसेवा, जनसेवेचा, देशसेवेचा तो भाग होता. दुर्दैवाने तसं राहिलं आहे का आता? आता राहिले नाही तसं. माणसाच्या आशा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा सगळं बदललेलं आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षातला हा आता काय झालेलं आहे? महत्त्वाकांक्षी झालेला आहे की मला काय मिळेल, हे दुर्दैव आहे पण झालेले वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार जर केला तर भाजप त्या काळात वाढला. 80 साली भाजप स्थापना झाली, 50-51 साली जनसंघ स्थापना झाली, त्यानंतर 30 वर्षांनी भाजपची स्थापना झाली. जनसंघाचं रूपांतर भाजपात झालं. पण अडवाणी, अटलजींसारखे आणखीनही लोक, मुरलीधर जोशीसारखे लोक ठाम होते, धैर्यशील लोक होते, ते फार प्रगल्भ लोक ते होते, अफार क्षमतेचे लोक ते होते, फार उदार अंतःकरणाचे ते लोक होते. महासागरासारखं त्यांचं मन होतं. अशा एवढ्या उमद्या, अचाट कर्तृत्व असलेल्या आणि उमद्या व्यक्तिमत्वाचे धैर्यशील माणसं आहेत, धैर्यशील व्यक्तिमत्वाची माणसं
आत्ता अशी सापडणं आणि एवढा पक्ष उभा करणं हे सोपं नाही. म्हणून मी म्हणतोय असं की शरद पंक्षे काही म्हणू दे, कारण तो स्वयंघोषित विचारवंत आहे. परंतु एक भाजप दुसरं उभा करू शकत नाही संघ. आता हे सत्य आहे. तर राजकारण आणि पक्ष उभा करणं हे पूर्वीसारखं सोपं नाही. अनेक जण पक्ष उभे करायला आले आणि गेले. हे नवीन काळात एवढं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे शरद पंक्षे म्हणतो ते केवळ दिवा स्वप्न आहे. ते ऐकायचं आणि सोडून द्यायचं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.